हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल। आज आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर त्याचा स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं ते पाहणार आहोत। ओके, तर पाहूया आपण। कन्सिडर z इक्वल टू एक्स प्लस आय वाय बी एनी कॉम्प्लेक्स नंबर। म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय दिला असेल तर त्याचं स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं ते पाहूया। ओके, मग लेट मेथड पाहूया आपण। लेट स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस आय वाय इक्वल टू ए प्लस आय बी मानायचं। ओके, ए अँड बी काय बिलॉंग्स टू आर रियल नंबर। ऑन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट। मग काय करायचं की स्क्वेअर घ्यायचं दोन्ही साइडचं। ओके, मग एक्स प्लस आय वाय स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल। एक्स प्लस आय वाय इक्वल टू काय असणार ए प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअर। एक्स प्लस आय वाय इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। तो फॉर्म्युला इथे यूज करायचा। म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2abi प्लस आय बी म्हणजे बी म्हणजे आय बीचा स्क्वेअर काय असणार आय स्क्वेअर बी स्क्वेअर। ठीक आहे, मग एक्स प्लस आय वाय इक्वल टू ए स्क्वेअर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे काय -1 इंटू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। मग इकडे घेतलं म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 2abi। ओके, मग हे पण आलं ते काय आलं आरएचएस मध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आलेलं। ओके, ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे। ठीक आहे, आणि इकडे पण एक्स प्लस आय वाय म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आहे। मग इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट, कारण मध्ये इक्वेलिटी आहे। ठीक आहे, मग देअरफॉर एक्स इक्वल टू इकडे रिअल पार्ट काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड इकडे जर इमॅजिनरी पार्ट काय वाय इक्वल इकडचं काय 2ab म्हणजे वाय इक्वल टू 2ab। ओके, ठीक आहे, मग सॉल्विंग दीज इक्वेशन सायमल्टेनियसली वी कॅन गेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी। ओके, मग अशा पद्धतीने सोडवायचं आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या। ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड केल्या तर इथे पुट करायचं, कारण की आपण स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस आय वाय इक्वल टू काय मानलेलं आहे ए प्लस आय बी। म्हणजे आपलं टार्गेट काय ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड करणं। ओके, मग अशा पद्धतीचे इक्वेशन्स तयार होतील। हे इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह करायचे, ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येतील। ओके, ठीक आहे, ही मेथड आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करण्याची। म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असं ते स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं त्याची मेथड आहे। आता आपण त्या रिलेटेड काही एक्झाम्पल पाहूया। ओके, फर्स्ट एक्झाम्पल ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघा। फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 6 + 8i। ओके, याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं, कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे। ठीक आहे, मग लेट स्क्वेअर रूट ऑफ 6 + 8i इक्वल टू ए प्लस आय बी। लक्षात ठेवा मेथड तीच आहे, त्या मेथडनंच आपण सॉल्व्ह करायचं, काही वेगळं काही मी शोध लावणार नाहीये। ओके, मग काय करायचं स्क्वेअर ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट। मग स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल 6 + 8i इक्वल टू ए प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एक्सपान्शन केलं काय आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 2ab इक्वल 2abi। ओके, मग इकडे पण कॉम्प्लेक्स फॉर्म आहे, इकडे पण कॉम्प्लेक्स फॉर्म आहे। इक्वेटिंग अँड रिअल अँड इमॅजिनरी पार्ट का, कारण दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असणार त्यांचे रिअल अँड इमॅजिनरी पार्ट इक्वल असेल त्यावेळेस। मग हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणजे त्यांचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट असणार इक्वल असणार आहे। मग त्याची डेफिनेशन यूज केली, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट वी हॅव 6। इकडचं रिअल पार्ट काय 6 इक्वल टू इकडचं काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं। इकडचा इमॅजिनरी पार्ट काय एलएचएसचा 8 आहे आणि तिकडचं काय आरएचएसचा 2ab। ओके, 8 इक्वल टू 2ab, त्यानुसार मग ए इक्वल टू काय येणार आहे 2b डिवाइड होणार 8/2b। मग 2 न भाग जाणार आहे, मग 4 आहे ना 4/b म्हणजे एच व्हॅल्यू 4/b मिळाली, ती इक्वेशन 1 मध्ये पुट करूया। ओके, इक्वेशन 1 बिकम्स 6 इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। एच व्हॅल्यू काय मिळाली 4/b, तिथं पुट केलं 4/b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। ठीक आहे, मग 6 इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 अपॉन बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। ठीक आहे, तिरकस गुणाकार करूया 6 इक्वल टू 16 मायनस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर बी रेस टू 4/b स्क्वेअर। मग हे बी स्क्वेअर तिरकस गुणाकार करूया, इकडे एलएचएस घेतलं मल्टिप्लाय होईल 6b स्क्वेअर इक्वल टू 16 मायनस बी रेस टू 4। मग ते व्यवस्थित लिहून घेतलं, हे सगळं एलएचएस ला घेतलं म्हणजे बी स्क्वेअर प्लस 6b स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0 हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे। मग तिथं काय केलं बी रेस टू 4 मी कसं लिहिलं बी स्क्वेअर चा स्क्वेअर ओके प्लस 6b स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0। मग मी काय करूया हे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तयार झालेलं आहे। मग बी स्क्वेअर बद्दल मी m मांडलेलं आहे। ओके, पुट बी स्क्वेअर इक्वल टू m, मग काय येणार आहे m स्क्वेअर प्लस 6m मायनस 16 इक्वल टू 0। ओके, फॅक्टर पडतात का, गुणाकार किती यायला पाहिजे -16 आणि ऍडिशन किती यायला पाहिजे 6। मग काय येणार आहे 8 आणि -2 8 इंटू -2 -16 आले का गुणाकार -16 आणि बेरीज किती आहे 8 -2 6 म्हणजे फॅक्टर पडतात m प्लस 8 आणि m -2 इक्वल टू 0। ओके, म्हणजे m प्लस 8 इक्वल टू 0 म्हणजे m इक्वल टू -8 आणि m -2 इक्वल टू 0 म्हणजे m इक्वल टू 2। बट आपल्याला m ची व्हॅल्यू काय आपण m इक्वल टू काय म्हणलं होतं बी स्क्वेअर, मग बी स्क्वेअर इक्वल टू -8 और बी स्क्वेअर इक्वल टू 2। ओके, पण बी आपला काय बिलॉंग्स टू आर आहे
रिअल नंबर आहे. ओके, मग रिअल नंबरचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह असतो का? नसतो. म्हणजे ही व्हॅल्यू पॉसिबल आहे का? नाही, कारण बी स्क्वेअर बी आपला रिअल नंबर कोणताही घ्या त्याचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह येणार आहे का? कधीच येणार नाहीये. म्हणजे ही व्हॅल्यू चुकीची आहे. बट बी इज रिअल नंबर देअरफॉर बी स्क्वेअर नॉट इक्वल टू -8. हे पॉसिबल नाही. मग पॉसिबल काय होऊ शकतं की बी स्क्वेअर इक्वल टू 2 हे पॉसिबल आहे कारण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे बी स्क्वेअर इक्वल टू 2 इम्प्लाइज. मग बी इक्वल टू काय असणार? +-2. ओके, ते स्क्वेअर टू घेतला मग बी इक्वल टू +-√2. ठीक आहे, मग आपण एकदा प्लस घेऊन घेऊया. ओके, फॉर बी इक्वल टू √2 पॉझिटिव्ह घेतलं तर ए ची व्हॅल्यू काय येणार आहे? कारण की आपल्याला ए ची पण व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बी ची व्हॅल्यू आपण +-√2 आलं मग ए ची पण व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग एकदा पॉझिटिव्ह घेऊया बी आणि एकदा निगेटिव्ह. मग ए ची व्हॅल्यू काय मिळते ते पाहूया आपण. फॉर बी इक्वल टू √2 इम्प्लाइज ए इक्वल टू काय असते? 4/√2. ओके, √2 म्हणजे बी आपला √2 आहे त्यामुळे पुट केली व्हॅल्यू. ओके, ठीक आहे, इक्वल टू 4 कसं लिहिलं? 2 × 2 अपॉन √2. मग आता 2 1 कसं लिहिणार आहे? 1√2 × √2. 1√2 कॅन्सल, कारण 2 1 2 आपण √2 × √2 लिहू शकतो. 1√2 कॅन्सल, 1√2 शिल्लक राहील म्हणजे 2√2 आलं. ठीक आहे, मग देअरफॉर √6 + 8 आहे इक्वल टू a + ib आहे. ओके, आपण मांडलंय. इक्वल टू ए काय आलं आपल्याला? 2√2 प्लस बी काय आपल्याला √2 घेतलं √2 × i इक्वल टू √2 कॉमन काढलं काय राहणार आहे? 2 + i. म्हणजे √6 + 8i ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? √2 + √2 × 2 + i. ओके, आता b इक्वल टू -√2 घेऊया. ओके, फॉर b इक्वल टू -√2 देन काय असेल? a इक्वल टू 4/-√2 व्हॅल्यू b ची व्हॅल्यू -√2 पुट केली. ओके, 4 कसं लिहिलं? 2 × 2 अपॉन -√2. एक 2 आहे इथे, एक 2 मी कसं लिहिणार? √2 × √2 लिहू शकतो. 1√2 आणि इकडे 1√2 कॅन्सल, 1√2 शिल्लक राहील म्हणजे -2√2. ओके, ज्यावेळेस b आपण -√2 घेतला त्यावेळेस a काय मिळाला? -2√2. ओके, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ मध्ये 6 + 8 आहे इक्वल टू a + ib इक्वल टू व्हॅल्यू पुट करा. a ची व्हॅल्यू -√2 आणि b ची व्हॅल्यू काय? -√2 आहे. मग ठीक आहे, यातनं मी काय कॉमन काढतो? -√2 कॉमन काढतो. -√2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय आलं? 2 + आहे. ओके, केव्हा? ज्यावेळेस b इक्वल टू -√2 घेतलं त्यावेळेस. ओके, ठीक आहे, मग बघा b इक्वल टू √2 घेतलं त्यावेळेस हे आलं आणि b इक्वल टू -√2 घेतल्यावर हे आलेलं आन्सर. ओके, मग दोन्ही कंबाईन करावं लागेल. दोन्ही कंबाईन केल्यानंतर आन्सर काय मिळालं आपल्याला? √6 + 8 आहे इक्वल टू इकडं प्लस आहे इकडं मायनस आहे. ब्रॅकेट तर सेमच आहे त्यामुळे काय येणार आहे? +-√2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 + आहे विच इज रिक्वायर्ड आन्सर. एक्झाम्पल काही अवघड नाहीये, व्यवस्थित सोडवायचं. ओके, काय करायचं? अगोदर स्क्वेअर रूट दिले त्याच्याबद्दल एक a + ib मानायचं, ते स्क्वेअर करायचं. ओके, आणि इक्वेटिंग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट करायचा जेणेकरून 2 इक्वेशन तयार होतील. 2 इक्वेशन तयार केले तर ते सॉल्व्ह करायचे आणि सॉल्व्ह केल्यानंतर व्हॅल्यू मिळतील आपल्याला a आणि b. त्या a आणि b च्या व्हॅल्यू व्यवस्थित पुट करायचं, a + ib मांडले तिथं आणि सॉल्व्ह करायचं आणि आन्सर मिळून जाणार आहे. ओके, ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पण पाहूया आपण त्या पद्धतीनंच. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 3 - 4i. ओके, मग लेट स्क्वेअर रूट ऑफ 3 - 4i इक्वल टू a + ib मांडलेला आहे. a आणि b बिलॉंग्स टू r. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअर केलं दोन्ही साईडचा म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. 3 - 4i इक्वल टू a + ib ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर 3 - 4i इक्वल टू a² - b² + 2abi स्क्वेअर केलं वगैरे. ठीक आहे, मग इक्वेटिंग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वी गेट, कारण की दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर आले इक्वल केव्हा असणार? ज्यावेळेस त्यांचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेम असतील त्यावेळेस. ओके, रिअल पार्ट इकडचं काय? 3 इक्वल टू इकडचं काय? a² - b². त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. अँड 2ab इक्वल टू काय असणार? -4. ठीक आहे, पण आपणास एक माहिती रिझल्ट काय माहिती आहे की a² + b² ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू काय असतो? a² - b² ब्रॅकेटचा स्क्वेअर + 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला लक्षात ठेवा काय असतो रिझल्ट? a² + b² ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू a² - b² ब्रॅकेट स्क्वेअर + 2ab ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आणि काही जणांना लगेच शंका येईल की सर तुम्ही हे रिझल्ट न वापरता पहिलं एक्झाम्पल सोडवलं त्या पद्धतीने सोडवलं तर चालेल का? 100% चालणार आहे, काही अवघड नाही. त्या पद्धतीने सोडवलं तरी आन्सर सेमच येणार आहे. मला फॉर्म्युला माहिती आहे म्हणून मी तो फॉर्म्युला घेतलेला आहे. ओके, बघूया मग आता a² + b² ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² - b² ची व्हॅल्यू माहिती काय? 3 चा स्क्वेअर प्लस 2ab ची व्हॅल्यू माहिती -4 4 चा स्क्वेअर इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 प्लस -4 चा स्क्वेअर 16 9 + 16 25. ओके, 25 कसं लिहिणार? 5 चा स्क्वेअर आणि इकडे a² + b². स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे राहणार काय? a² + b² इक्वल टू 5. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं, हे इक्वेशन नंबर 2 म्हणलं. ओके, आणि त्या दोघांची ऍडिशन करूया जेणेकरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, ऍडिंग 1 and 2 वी गेट, त्यामुळे -b² + b² कॅन्सल, a² +
ए स्क्वेअर काय येणार 2a² इक्वल टू 5 प्लस 3 8 म्हणजे 2a² इक्वल टू 8 मग a² इक्वल टू काय असणार 8 अपॉन 2 म्हणजे 4 a² इक्वल टू 4 म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली प्लस मायनस 2 ओके a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला प्लस मायनस 2 तर फॉर a इक्वल टू 2 घेऊया फॉर a इक्वल टू 2 तर b काय मिळणार आहे -4 अपॉन 2a ओके ठीक आहे मग पुट करूया a ची व्हॅल्यू -4 अपॉन 2 इंटू 2 इक्वल टू -1 ठीक आहे आणि फॉर a इक्वल टू -2 तर b ची व्हॅल्यू काय मिळाली -4 अपॉन 2 इंटू -2 त्यामुळे -4 अपॉन -4 प्लस 1 ठीक आहे मग इथे व्हॅल्यूज वेगवेगळे आले तिथं मग असे कंबाईन केलं पण इथं कंबाईन करू शकत नाहीये पण आपल्याला माहिती आहे √3 -4 आहे बद्दल a प्लस IB मांडलं होतं ओके मग a घेतला 2 त्यावेळेस b किती मिळाला -1 म्हणजे 2 - I आलं ओके और ज्यावेळेस a -2 घेतला त्यावेळेस b किती मिळाला +1 ओके म्हणजे -2 प्लस I विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके √2 मिळालं आपण 2 - I आणि दुसरं काय मिळालं -2 प्लस I विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके काही अवघड नाही आहे कोणतेही तुम्हाला स्क्वेअर कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं तर हीच मेथड यूज करायची काय करायचं अगोदर त्याबद्दल काहीतरी मानायचं a प्लस IB आणि स्क्वेअर करायचा दोन्ही साईडचा आणि इक्वेट करायचं रिअल आणि इमॅजिनरी पार्ट ओके आणि 2 इक्वेशन मिळतील ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा आणि आन्सर येऊन जाणार आहे काही अवघड नाहीये कुठे काय डाऊट असेल तर तिथे मला विचारू शकता ठीक आहे आता नेक्स्ट पॉइंट आपण स्टार्ट करणार आहोत सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम ओके म्हणजेच आपण क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं असेल कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं ते बघायचं आहे ओके आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन लिनियर फॉर्म मध्ये आपण पाहिलं होतं बघा म्हणजे 2 इक्वेशन दिले a² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असं इक्वेशन दिलं होतं 10th स्टँडर्ड मध्ये पाहिलं असेल किंवा 9th स्टँडर्ड मध्ये की a² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ओके त्या क्वाड्रेटिक इक्वेशन्स आपल्याला रूट्स म्हणजे फॅक्टर फाइंड करायचे ओके किंवा म्हणजे त्याचे सोल्युशन फाइंड करायचे म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायचं तर कोणता फॉर्म्युला असतो -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a तोच फॉर्म्युला इथे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण यूज करायचा आहे बघूया आपण लेट द गिवन इक्वेशन बी a² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 a, b, c बिलॉंग्स टू r आणि a नॉट इक्वल टू 0 कारण a इक्वल टू 0 असेल तर ते क्वाड्रेटिक येणारच नाहीये त्यामुळे a नॉट इक्वल टू 0 द सोल्युशन ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन इज गिवन बाय काय असतं x इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a ओके हेन्स द रूट्स ऑफ इक्वेशन a² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 आर रूट 2 मिळणार का कारण क्वाड्रेटिक डिग्री 2 आहे त्यामुळे रूट्स किती मिळणार आपल्याला 2 मिळणार आहेत ओके -b प्लस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a आणि सेकंड काय मिळणार आहे -b मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a असे 2 रूट्स भेटलेले आहेत आपणास ठीक आहे द एक्सप्रेशन अंडर रूट मध्ये बघा एक्सप्रेशन काय b² मायनस 4ac इक्वल टू आपण काय म्हणतो d आणि त्या d ला आपण काय म्हणतो इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ओके त्याला काय म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट ओके इफ d लेस 0 म्हणजे निगेटिव्ह असेल d निगेटिव्ह असेल देन द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर कॉम्प्लेक्स 100% ऑब्विसली असणार आहे बघा कारण की अंडर रूट मध्ये काय ही जी व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर तो शेवटी काय येणार आहे कॉम्प्लेक्स नंबर येणार मग ते I² मानावं लागणार तिथे ओके तो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येणार आहे तर पाहूया त्या पद्धतीने एक्झाम्पल आपण एक नोट आहे महत्वाची नोट काय सांगितलं जाते बघा की समजा आपल्याला इफ p प्लस IQ इज द रूट ऑफ इक्वेशन a² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 a, b, c बिलॉंग्स टू r and a नॉट इक्वल टू 0 देन p मायनस IQ इज ऑल्सो सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन लक्षात ठेवा ऑब्विसली असणारच आहे की आपल्याला p प्लस IQ हे एक रूट्स मिळालं सोल्युशन भेटलं तर p मायनस IQ ते पण आपल्याला सोल्युशन भेटणारच आहे आणि ते काय म्हणजे सांगायचं काय की कॉम्प्लेक्स रूट्स ऑकर्स इन अ कॉन्जुगेट पेयर्स ओके म्हणजे p प्लस IQ चा कॉन्जुगेट काय मिळाला p मायनस IQ म्हणजे किंवा p मायनस IQ चा कॉन्जुगेट काय असतो p प्लस IQ म्हणजे आपल्याला समजा सोल्युशन काय भेटलं किंवा रूट काय भेटलं p प्लस IQ भेटलं तर दुसरं पण रूट आपल्याला p मायनस IQ भेटणार आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार रूट्स मिळणार आहेत ओके कॉन्जुगेटचे ठीक आहे आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत सॉल्व x² प्लस x प्लस 1 इक्वल टू 0 बघा हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे गिवन इक्वेशन इज x² प्लस x प्लस 1 इक्वल टू 0 जे दिलं इक्वेशन ते लिहून घेतलेलं आहे कंपेअर करायचं x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 ला मग a काय मिळते 1 b काय मिळते 1 आणि c काय मिळते 1 हे जे आपल्याला फॅक्टर पडतात का पडत नाही मग त्यावेळेस काय यूज करतो आपण -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a तो फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे करूया आपण यूज काय मग these roots are given by x equal to -b plus minus under root मध्ये b² minus 4ac upon 2a
ओके ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाल्यात कम्पेअर केल्यानंतर. ओके इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 1चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 इक्वल टू काय असणार -1 प्लस मायनस अंडर रूट मध्ये -3 अपॉन 2 कारण की 1 -4 काय येणार -3. देअरफॉर x इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट मध्ये -3 कसं लिहिणार आहे 3 इंटू -1 पण -1 कशाची व्हॅल्यू आहे आय स्क्वेअरची म्हणजे 3i स्क्वेअर असं लिहू शकतो अपॉन 2 इक्वल टू -1 प्लस मायनस आय स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं काय येणार आय येणार. ओके म्हणजे √3 इंटू आय अपॉन 2 म्हणजे रूट्स काय मिळालं बघा देअरफॉर रूट्स आर किंवा सोल्युशन्स आर काय मिळालं आपल्याला -1 प्लस √3i अपॉन 2 आणि सेकंड काय मिळालं -1 मायनस √3i अपॉन 2 असे दोन रूट्स भेटलेले आहेत. म्हणून मी नोट आता सांगितले ते महत्वाचे आहे की एक सोल्युशन आपल्याला p मायनस IQ मिळालं तर दुसरं सोल्युशन काय मिळणार आहे p मायनस IQ म्हणजे p प्लस IQ एक सोल्युशन भेटलं दुसरं सोल्युशन काय भेटणार आहे p मायनस IQ. इथे बघा हे एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीचं की आपल्याला एक सोल्युशन काय भेटलं -1 प्लस √3i अपॉन 2 तर सेकंड काय मिळालं -1 मायनस √3i अपॉन 2 असं मिळणार आहे. ठीक आहे सेकंड एक्झाम्पल पाहूया. लक्षात ठेवा मी जे काही एक्झाम्पल बघतोय जे एक्सरसाइज मधले प्रत्येक टाईपचे एक एक्झाम्पल मी घेतोय. जिथे तुम्हाला डाऊट असेल तर प्रामाणिकपणे मला विचारत जावा. ओके ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x³ मायनस x² प्लस 2x प्लस 10 वेन x इक्वल टू 1 प्लस √3 इंटू आय. लक्षात ठेवा काही जण लगेच काय करतात की सर हे एक्झाम्पल खूप सोपं आहे. ओके सोपं आहे मला मान्य मग सोपं आपण अजून सोपं करायचं असते की तुम्ही काय करता मग ही x ची व्हॅल्यू ही दिली ही व्हॅल्यू इथं पुट करणार ओके आणि सॉल्व्ह करणार एवढं नका करत बसू. ज्यावेळेस ज्यांना जमत नसेल त्यांनी केलं तर चालेल पण आन्सर तेच येणार आहे. पण माझं काय वैयक्तिक मत की मी जरा थोडं सिम्प्लिफिकेशन करतो. बघा सिन्स x इक्वल टू काय 1 प्लस √3i मग काय करतो मी 1 LHS घेतो म्हणजे x मायनस 1 इक्वल टू √3 इंटू आय मग दोन्हीचा स्क्वेअर करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 3i स्क्वेअर कारण √3 चा स्क्वेअर 3 आणि आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर इक्वल टू याचं एक्सपान्शन केलं x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 3 आहे तसं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे -3 आलं. ठीक आहे मग x स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 1 LHS RHS घेतलं -3 -1 -4 ओके x स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू काय मिळालं -4 ही व्हॅल्यू मिळाली त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे. ठीक आहे नाव आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे x³ मायनस x² प्लस 2x प्लस 10 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग मी लिहिलं x³ मायनस x² प्लस 2x प्लस 10 इक्वल टू x³ मायनस मी या x² मायनस x² प्लस 2x मधनं मी मायनस साइन कॉमन काढतो मी ब्रॅकेटमध्ये काय राहील x² मायनस 2x ब्रॅकेट कंप्लीट प्लस 10. ठीक आहे मग x³ मायनस x² मायनस 2x ची व्हॅल्यू फाइंड केली काय आलेली -4 तिथे पुट केली -4 प्लस 10. ठीक आहे मग x³ मायनस आणि -4 म्हणजे +4 +4 प्लस 10 प्लस 14 म्हणजे x³ प्लस 14. आता सिम्प्लिफिकेशन करा. आता x³ प्लस 14 सिम्प्लिफिकेशन करून आलेला आहे. आता x³ प्लस 14 x ची व्हॅल्यू 1 प्लस √3i ती व्हॅल्यू तिथे पुट करा आणि सॉल्व्ह करूया. मग येणार काय 1 प्लस √3 इंटू आय चा क्यूब प्लस 14 ओके मग a प्लस b ब्रॅकेटचा क्यूब काय असतो a³ प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³ ओके हा फॉर्म्युला इथे यूज करतोय. a काय 1 b काय √3 इंटू आय ओके a चा क्यूब 1 चा क्यूब 1 प्लस 3a² 3 काय 3 आहे तसा a चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर इंटू b √3 इंटू आय प्लस 3ab² 3 इंटू a काय 1 b चा स्क्वेअर म्हणजे √3i चा स्क्वेअर प्लस b³ म्हणजे √3i ब्रॅकेटचा क्यूब प्लस 14 आहे तसं. ठीक आहे 1 आहे तसं 3 1 चा स्क्वेअर 1 ओके 3 इंटू √3i. आता इकडे बघा हेच महत्वाचं आहे √3 चा स्क्वेअर 3 ओके 3 इंटू 3 9 आणि आय स्क्वेअर काय असणार -1 म्हणजे -9 ओके प्लस आता इथे बघा आय चा क्यूब i³ आता √3 चा क्यूब म्हणजे 3 चा 3/2 मग 3 चा 3/2 कसं लिहिणार आपण 3 इंटू √3 लिहू शकतो ना 3 चा 3/2 म्हणजे 3 इंटू √3 i³ प्लस 14 आहे तसं. ठीक आहे मग 1 प्लस 3 √3i -9 आता i³ म्हणजे काय असतो मायनस आहे i³ म्हणजे काय असतो मायनस आहे म्हणजे -3 √3 इंटू आय प्लस 14 ओके 3 √3i आणि -3 √3i कॅन्सल 1 प्लस 1 -9 1 -9 किती येणार आहे -8 प्लस 14 6 ओके म्हणजे x³ मायनस x² प्लस 2x प्लस 10 वेन x इक्वल टू 1 प्लस √3i घेतल्यानंतर तिची व्हॅल्यू काय आली आपली 6 विच इज रिक्वायर्ड आन्सर.
ओके, याच पद्धतीने एक्झाम्पल आहेत, तुम्ही सॉल्व्ह करा. मी असाइनमेंट देणार आहे, त्यावेळेस सॉल्व्ह करत बसा. ओके, जिथं डाऊट असेल तिथं मला विचारा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. प्रत्येक टाईपचं मी एक एक्झाम्पल घेतोय, लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2√3 प्लस 3i इंटू एक्स प्लस 6√3 इंटू आय इक्वल टू 0. आता हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, गिव्हन इक्वेशन इज जे दिले ते लिहून घेतलं. ए काय असणार आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, त्यामुळे ए 1 मिळालं. बी काय असणार आहे, मायनस 2√3 प्लस 3i बी मिळालं. सी काय 6√3i हे मिळालं. ओके, ठीक आहे. मग अगोदर आपल्याला काय, मग ते जर सोल्युशन फाइंड करायचं असं कोणता फॉर्म्युला यूज करतो, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग अगोदरच मी जरा हे कॅल्क्युलेशन खूप मोठे आहेत, त्यामुळे मी अगोदरच बी स्क्वेअर मायनस 4ac सॉल्व्ह करतो. ओके, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय, -2 मायनस ब्रॅकेटमध्ये 2√3 प्लस 3 आहे त्याचा स्क्वेअर. ओके, मायनस 4 आहे तसं 1, ए किती आहे 1, सी किती आहे 6√3i. ठीक आहे, मग आता काय, मायनसचा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. ओके, आणि मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला यूज करूया. 2√3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2√3 प्लस 3i प्लस 3i चा स्क्वेअर 9i स्क्वेअर. ओके, आणि मायनस 4 इंटू 6 24√3i. ओके, ठीक आहे, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3, 4 इंटू 3 12. ओके, 4 इंटू 3 12, इथं 12 आलं. ओके, आता इथं बघूया, इथं काय येणार आहे बघा, 2 इंटू 2 किती येणार आहे 4. ओके, 2 इंटू 2 4 येईल, 4 इंटू 3 2 इंटू 2 किती येणार आहे 4, 4 इंटू 3 किती येणार आहे 12. ओके, 12 इंटू √3i आलं. ठीक आहे, आणि इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू 9 -9 म्हणजे 12 मायनस 9 प्लस 12√3i मायनस हे आहे तसं 24√3i. ओके, इक्वल टू 12 मायनस 9 3. आता इथं बघा, प्लस 12√3i मायनस 24√3i म्हणजे किती येणार आहे 12 मायनस 24 मायनस 12. ओके, त्यामुळे काय आलं -12√3i इक्वल टू कॉमन काहीतरी निघेल ना दोन्हीतनं, 3 मायनस 12√3i मधून 3 कॉमन काढूया, इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 मायनस 4√3i. ओके, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 4√3i. ओके, आता ती व्हॅल्यू तिथे पुट करूया. सो द गिव्हन इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट्स. दीज रूट्स आर एक्स इक्वल टू मायनस बी. ओके, ऑलरेडी हे मायनस आणि मायनस प्लस होऊन जाईल, 2√3 प्लस 3 आहे प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac, पण त्याची व्हॅल्यू फाइंड केलेली ती पुट केली, 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 4√3i अपॉन 2a. 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे आपण 2 येणार इक्वल टू 2√3 प्लस 3i प्लस मायनस यातनं मी √3 कॉमन साईडलाच घेतो. ओके, √3 इंटू रूट मध्ये 1 मायनस 4√3i अपॉन 2. ठीक आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता बघा, हे 2√3 प्लस 3i हे आपल्याला ठीक आहे ते तसंच ठेवलं, प्लस √3 आहे तसंच ठेवलं, पण हिची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल ना. अंडर रूट मध्ये 1 मायनस 4√3i तिची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावं लागेल. ते झालंय का आपल्याला, कुठे झालेलं आहे, आत्ताच झालेलं आहे. आपण काय घेतलंय रे बाळांनो, हे 1 मायनस 4√3i हे काय कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट दिसते. ओके, मग आता झाले स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं फाइंड करायचं त्या पद्धतीने आपल्याला इथे फाइंड करावं लागणार. ओके, नाव वी शाल फाइंड अंडर रूट मध्ये 1 मायनस 4√3i हे फाइंड करायचं. ओके, लेट a प्लस आय बी इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस 4√3i स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. त्याच पद्धतीनं स्क्वेअर केला दोन्ही साईडचा, एचा स्क्वेअर काय येणार a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 2abi इक्वल टू एचा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, काय राहणार 1 मायनस 4√3i. ठीक आहे, मग इक्वेट केल्यानंतर काय येणार आहे a मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 1 अँड 2ab इक्वल टू काय मिळणार आहे मायनस 4√3. ओके, मग इम्प्लाइज ab इक्वल टू काय मिळणार आपल्याला 2 डिवाइड होईल -4 अपॉन 2 -2 इंटू √3. ओके, ठीक आहे, कन्सिडर आपला रिझल्ट माहिती आहे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4a किंवा 2ab चा ब्रॅकेट स्क्वेअर किंवा 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. 2ab ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे शेवटी काय असतो 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे 1, 1 चा स्क्वेअर प्लस 4 आहे तसं ab म्हणजे ab चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर बी स्क्वेअर, ab ची व्हॅल्यू किती आहे -2√3 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग देअरफॉर काय असेल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस -2 चा स्क्वेअर किती आला रे बाळांनो 4 आला, 4 इंटू 4 किंवा 4 आहे तसं ठेवलं, -2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3, 4 इंटू 3 12
म्हणजे 1 प्लस 4 इंटू 12 इक्वल टू 4 इंटू 12 48 48 प्लस 1 49 म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर किती मिळाला 49 मिळाला. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती मिळणार आहे आपल्याला 7 मिळणार आहे. ओके म्हणजे ए स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती मिळाला आपल्याला 7 मिळाला आणि आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आपल्याला 1. ओके मग ऍडिंग करूया इक्वेशन 2 and 3 ऍडिंग 2 and 3 वी गेट. ओके मग बी प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2 ए स्क्वेअर इक्वल टू 7 प्लस 1 8 मग ए स्क्वेअर इक्वल टू 8 अपॉन 2 4. ठीक आहे मग ए इक्वल टू काय मिळणार प्लस मायनस 2 ए ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला प्लस मायनस 2 बी ची व्हॅल्यू काय मिळणार आहे प्लस मायनस रूट 3. का बघा इकडे लक्ष द्या इथं असणार काय ए बी इक्वल टू मायनस 2 रूट 3. ओके ए ची व्हॅल्यू इथं पुट करा ना तुम्ही समजा तू घेतलं 2 डिवाइड होणार आहे. ओके मग बी ची व्हॅल्यू काय होणार आहे 2 2 कॅन्सल म्हणजे मायनस रूट 3 मिळणार. ओके नंतर परत ए ची व्हॅल्यू मायनस 2 घ्या म्हणजे प्लस 2 2 कॅन्सल म्हणजे प्लस 3 मिळणार. म्हणजे बी ची व्हॅल्यू काय मिळणार एकदा मायनस रूट 3 आणि एकदा प्लस रूट 3 म्हणजे त्यामुळे इथं प्लस मायनस रूट 3 घेतलेलं. ओके ए प्लस मायनस 2 आणि बी ची व्हॅल्यू प्लस मायनस रूट 3 इथं पुट केल्यानंतर मिळणार आहे. ठीक आहे ए ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला प्लस मायनस 2 बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली प्लस मायनस रूट 3. मग वी हॅव 4 चॉईसेस आपल्याला इथं काय मिळणार वी हॅव 4 केसेस तयार होणार. कशा बघा ना ए ची व्हॅल्यू 2 बी ची व्हॅल्यू रूट 3 नंतर ए ची व्हॅल्यू 2 बी ची व्हॅल्यू मायनस रूट 3 नंतर परत ए ची व्हॅल्यू मायनस 2 बी ची व्हॅल्यू प्लस रूट 3 नंतर ए ची व्हॅल्यू मायनस 2 तर बी ची व्हॅल्यू मायनस रूट 3 असे 4 केसेस मिळणार. बघा वी हॅव 4 चॉईसेस. ओके एकदा पॉझिटिव्ह ए 2 घेतला बी रूट 3 त्याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. एकदा ए पॉझिटिव्ह घेतला आणि बी निगेटिव्ह घेतला. ओके ए 2 बी मायनस रूट 3 त्याला इक्वेशन नंबर 5 ए मायनस 2 बी रूट 3 त्याला इक्वेशन नंबर 6 ए मायनस 2 बी मायनस रूट 3. ओके त्याला इक्वेशन नंबर 7 असे 4 केसेस तयार होतात. पण या अशा 2 केसेस फक्त सॅटिस्फाय करणार आहे कोणतं इक्वेशन ए बी इक्वल टू मायनस मायनस 2 रूट 3. ओके बघा ना ते केव्हा सॅटिस्फाय करणार आहे त्यावेळेस विथ दिस कॉम्बिनेशन द कंडिशन ए बी इक्वल टू मायनस 2 रूट 3 शुड बी ऑल्सो सॅटिस्फाईड. ओके ठीक आहे मग वी कॅन व्हेरीफाय द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी गिव्हन बाय 5 आणि 6 सॅटिस्फाय करणार. कारण का एक पॉझिटिव्ह पाहिजे एक निगेटिव्ह जेणेकरून परत ते निगेटिव्ह येणार आहे. दोन्ही निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह पण ते पॉझिटिव्ह पाहिजे की तर निगेटिव्ह पाहिजे. त्यामुळं केस नंबर 5 आणि केस नंबर 6 सॅटिस्फाय करणार केस नंबर 4 आणि केस नंबर 7 इक्वेशन सॅटिस्फाय करणार नाहीये. ओके मग वी कॅन व्हेरीफाय द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी गिव्हन बाय इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 सॅटिस्फाय द कंडिशन अँड दॅट फॉर्म 4 and 7 डू नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. हेन्स ए इक्वल टू बी इक्वल टू मायनस रूट 3 आणि ए इक्वल टू मायनस 2 अँड बी इक्वल टू रूट 3 या 2 इक्वेशनलाच 2 व्हॅल्यूजला ते इक्वेशन काय करणार आहे ए बी इक्वल टू मायनस 2 रूट 3 सॅटिस्फाय होणार आहे. ओके ठीक आहे मग ते व्हॅल्यूज पुट करून घेऊया आपण. देअरफॉर अंडर रूट मध्ये 1 मायनस 4 रूट 3 आय इक्वल टू काय ए प्लस आय बी. मग त्या व्हॅल्यू पुट केला. ओके दोन्ही मग काय आलं बघा प्लस मायनस 2 मायनस रूट 3 आय. ओके स्क्वेअर रूट काय मिळालं आपल्याला बघा प्लस मायनस अंडर रूट मध्ये प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये 2 मायनस रूट 3 आय. ओके ठीक आहे मग ते इक्वेशन 1 मध्ये पुट करून घेऊया. द रूट्स आर द गिव्हन बाय एक्स इक्वल टू 2 रूट 3 प्लस 3 आय प्लस मायनस रूट 3 आहे. आणि आता अंडर रूट मध्ये 1 मायनस 4 रूट 3 आय ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ती पुट केली. ओके 2 मायनस रूट 3 आय अपॉन 2. ठीक आहे मग एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. मग एकदा प्लस घेतलं आणि एकदा मायनस घेतलं. ओके ठीक आहे मग एकदा प्लस घेतलं एकदा मायनस घेतलं. मग 2 रूट 3 प्लस 3 आहे 3 आहे मायनस 3 आहे कॅन्सल म्हणजे 2 रूट 3 प्लस 2 रूट 3 म्हणजे किती येणार आहे 4 रूट 3 अपॉन 2 बेके बे दोन्ही 4 म्हणजे 2 रूट 3 एकची व्हॅल्यू काय मिळाली इथं 2 रूट 3. आणि इकडे बघूया आता इथं काय असणार मायनस 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 काय होणार आहे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर प्लस आलं. ओके मग 2 रूट 3 आणि मायनस 2 रूट 3 कॅन्सल 3 आहे प्लस 3 आहे 6 आहे अपॉन 2. ओके मग बेके बे 3 6 म्हणजे 3 आय एकची व्हॅल्यू 3 आय मिळाली. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळालं एक 2 रूट 3 आणि सेकंड मिळालं 3 आय. ओके रूट्स आर 2 रूट 3 अँड 3 आय विच इज रिक्वायर आन्सर. ओके या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला असतात परीक्षेला पण 4 मार्काला. ओके मग या सेम मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे काही अवघड नाही फक्त कॅल्क्युलेशन खूप मोठे आहेत. बाकी जास्त डोकं लावायला लागणार नाहीये तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन खूप मोठे असल्यामुळे तुम्हाला ते जरा डिफिकल्ट जाणार आहे. ओके ठीक आहे इथे आपण
थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत अर्गन डायग्राम, तसेच मॉड्युलस, कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस कसा फाइंड करायचा, आर्ग्युमेंट्स कसे फाइंड करायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ह्या जे आज आपण लेक्चर बघितले त्या लेक्चरचे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले जातील, ते तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू सो मच.